यानंतर नक्कीच सुंदर असा आवाज आणि गोरासा आवाज सन्मान्य संदीपजी भैरम साहेबांच्या वतीने आपण या ठिकाणी ऐकूयात. समालोचनामध्ये या ठिकाणी नक्की बदल होत आहे. संदीप भैरम सुंदर असा या ठिकाणी समालोचक गाव गंगापूर 7 फुटला याच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत. आणि नक्कीच आमच्या या ठिकाणी गणेशजी पवार साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन झालं आहे. त्यांच्या वतीने सुंदर गोलंदाजास चांगल्या गोलंदाज गिरणा वार्ता या ठिकाणी संचालक संपादक या ठिकाणी सन्मान्य गणेशजी पवार साहेबांच्या वतीने चांगल्या गोलंदाजास 1111 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ही आज या मेगा फायनलची एक मोठी या ठिकाणी बघितलं सुवर्ण संधी तुमच्यासाठी असणार आहे. ऐकूयात संदीपजी पवार साहेबांना संदीपजी भैरम साहेबांना. हॅलो. न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर यांच्यातर्फे आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पर्व 26वा. बघूयात वेल्दा वर्सेस निळवंडी. सलामीचे सलामवीर दिनेश आणि किशोर. बघूयात गोलंदाजाचा हा पहिला चेंडू. यावेळेस लाईन आणि लेंथमध्ये अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला सुंदर असा चेंडू, निर्धाव असा टाकलेला चेंडू. सुंदर अशी सुरुवात आपल्या संघाला करून दिली होती गोलंदाजाने. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपला दुसरा चेंडू घेऊन तयार. बघूयात निलेशसाठी हा पुढचा चेंडू. शॉर्ट पिच डिलिव्हरी लेग साईडला टोलवण्याचा प्रयत्न. पुन्हा निर्धाव असा चेंडू. पहिलं षटक प्रगतीपथावर आणि पहिल्या 2 चेंडूंचं सुंदर असं लाईन आणि लेंथमध्ये कंप्लीट टाकलेला तो चेंडू. निर्धाव असे दोन्ही चेंडू. आतापर्यंत सुंदर अशी स्पर्धा पार पडली. या ठिकाणी आजचं शेवटचा दिवस, फायनल दिवस. सर्व यजमानांचं स्वागत. तिसरा चेंडू ब्लॉक हॉल. बघूया आता लॉंग ऑनच्या रिझनमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मला वाटतं एक धाव घेतली आणि या ठिकाणी एकाच धावावर समाधान मानावं लागेल. वेल्दा वर्सेस निळवंडी. अतिशय नावाजलेले दोनही संघ आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर आतापर्यंत या ठिकाणी फायनलच्या दिवसापर्यंत आपल्या संघाला घेऊन आले आणि तितकंच नामांकित दोन्ही संघ. बघूया आता पुढचा चेंडू. पुन्हा एकदा लेफ्ट हँड फलंदाजासाठी. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल. पुन्हा एकदा सुंदर असा डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल केलाय तो फलंदाजाने. पुन्हा एक धाव घेण्यात यशस्वी झाले दोघेही फलंदाज. धावसंख्या मात्र असणार आहे ती 2 अंकावर. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज रोहित यांच्याकडून बघायला मिळाली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मारण्याचा प्रयत्न आणि निर्धाव असा चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण. आपले सन्मान्य या ठिकाणी बघितलं तर सरजी किरण सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सरचे स्वागत असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मारण्याचा प्रयत्न आणि फुलटच झालाय तो. सुंदर असा मारलेला फटका. बघूयात या ठिकाणी लॉंगॉनच्या रिझनमध्ये एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नक्कीच असणार आणि दुसरा धाव मात्र या ठिकाणी मिळणार नाही. एकाच धावावर समाधान मानावं लागेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती संघाची 3 अशी.
सुंदर अशी गोलंदाजी आणि सुंदर असं क्षेत्ररक्षणाच्या जोरावर या ठिकाणी संघाची कामगिरी मात्र उत्कृष्टरित्या पार पाडली गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये. धन्यवाद संदीप सर. या ठिकाणी आपण बघत आहोत सुंदर अशी स्पर्धा न्यू स्टार क्रिकेट गंगापूर आयोजित सुंदर अशी स्पर्धा स्पर्धेच्या या ठिकाणी आयोजन अतिशय सुंदर आहे. गोलंदाज ट्रॅकीवरती बघितलं असं पहिल्या षटकामध्ये रोहित उर्फ गोट्या अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मात्र केली. आपण बघितलं वेल्ला संघाचे अतिशय उत्कृष्ट असे फलंदाज दिनेश आणि किशोर यांना मात्र थांबवलं कुठेतरी, कारण की चांगली गोलंदाजी पद्धतीतून मात्र डाव सावरण्याची शक्यता आहे. संधी मात्र आहे. निळवंडी संघ या ठिकाणी तितकाच चांगला आहे. दिंडोर तालुक्यात तसाच या ठिकाणी संघ मात्र असणार आहे. वेल्डा दोन्ही संघामध्ये चांगली या ठिकाणी लढत आपण बघत आहोत मैदानामध्ये. भगवान यांचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा टाकलेला चेंडू पुन्हा एकदा एक धाव घेण्यात यशस्वी झालेला दोघे फलंदाज. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळाली आतापर्यंत संघाकडून. अतिशय धावा वाचवण्यात यशस्वी झालेले क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज कुठल्याही धावा मात्र खर्च केलेल्या नाहीत आतापर्यंत. मात्र बिग हिट्स कुठल्याही प्रकारे बघायला मिळाले नाहीत तर संघा फलंदाजीकडून. बघूया आता या षटकामध्ये बहुतेक आतिषबाजी बघायला मिळेल या ठिकाणी, परंतु तितकेच अनुभवी गोलंदाज या ठिकाणी मिस्टर भगवान यांचा चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट हँड फलंदाजासाठी. बघूया आता भगवान यांचा हा चेंडू शॉर्ट पिच डिलिव्हरी. यावेळेस मात्र सुंदर अशी अपील केली जाते, परंतु कुठलेही या ठिकाणी डिसिजन नाही पंचांकडून. नॉट आउटचा इशारा. वळूयात पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे. धन्यवाद संदीप सर. आणि या ठिकाणी बघत आहोत नक्कीच चांगला प्रयत्न मात्र राहील. किशोरांचा या ठिकाणी बघितला तर अनसक्सेस ट्राय. यावेळेस मात्र किशोर सन्मानित सरपंच यांना वाद व्हावा लागणार आहे. वेल्ला संघाला लागली ही झलक मात्र असणार आहे, कारण की काल या ठिकाणी जर बघितलं रात्रीच्या दिवसामध्ये जरी असेल त्यांनी मात्र सप्तसिंग देवीचं दर्शन घेऊन आलेलं आहेत, पण दर्शन मात्र चांगलं झालेलं नाही. किशोर यांच्याकडनं सन्मानित सरपंच यांच्या वतीने निर्धाव चेंडू या ठिकाणी गेला आणि विकेट मात्र त्या ठिकाणी जाणार आहे. सुंदर सुरुवात मात्र केली असेल रोहित उर्फ गोटे यांच्याकडनं संघासाठी. आतापर्यंत केवळ आणि केवळ 4 धावा धावफलकात लागले गेलेले आहेत आणि आतापर्यंत 2 फलंदाज एक फलंदाज मात्र पहिला फलंदाज बाद झाला मिस्टर किशोर. बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मिस्टर नीतू वर्ष उर्फ अविनाश यावेळेस मैदान जातात, कारण की अतिशय वैद्यक अशी गोलंदाजी आहे. सर्वगुणसंपन्न अशी गोलंदाजी फलंदाजी आहे मिस्टर नीतू यांची, मिस्टर अविनाश यांची. आपण बघा संघासाठी आवश्यकता मात्र असणार आहे, कारण की आम्ही या ठिकाणी जर बघितलं निवडणूक संघाने राग मानू नये, परंतु माझ्या मनामध्ये काल होतं, आमच्या मित्रांच्या मनामध्ये वर गायकवाड यांच्या मनामध्ये होतं, सर्वांच्या मनामध्ये होतं, कारण की वेलदास संघ मात्र पहिलं पारितोषिक मिळून येईल, परंतु या ठिकाणी ती अपेक्षा पूर्ण होईल की नाही, कारण की आमचा संदीप या ठिकाणी धोकावादग्रस्त झालेला आहे. आमचे तारतंत्र आमचे मित्र या ठिकाणी चेतनदादा गावित या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित आहे, पण तोच नाराज असतील थोडेफार, कारण की या लढतीमध्ये पहिल्या लढतीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. जाव्या सामन्याकडे पुन्हा एकदा या ठिकाणी बघणार आहोत. गोलंदाज त्यामध्ये डंबाळे साहेब या ठिकाणी बघणार सुंदर असा फटका, परंतु या ठिकाणी यावेळेस मोठी धाव मात्र मिळणार नाहीये. सिंगल धाव या चेंडूवरती मात्र येणार आहे. या सिंगल धावेने धावफलकात भरती वाढ धावसंख्या असणार आहे. या ठिकाणी सिंगल धावेने धावफलकात वाढ होते धावसंख्या असणार आहे. एकूण 5 धावा केवळ या ठिकाणी 10 चेंडूमध्ये 5च धावा. संदीपजी दुशिंग उर्फ म्हणूनदादा दुशिंग या ठिकाणी आपण बघत आहोत. लॉंग ऑफच्या रिझर्वमध्ये समोरच्या कक्षात समोर शतरक्षण करत असताना काही त्याने सरपंच आणि उपसरपंचाच्या निवडून या स्पर्धेसाठी मालिका मेऱ्यासाठी सायकलचं योगदान त्याने दिलंय. त्यांना जर इथे सांगितलं असतं त्यांच्या वतीने या ठिकाणी पार्थिव राहिलं असतं, त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी या न्यू स्टार क्रिकेट गंगापूरसाठी त्यांनी त्यांच्या वतीने पार्थिव राहिलं असतं आमचे संदीपदादा दुशिंग उर्फ बंडूदादा दुशिंग यांच्या वतीने, परंतु या ठिकाणी त्यांना बोलवणं केलं नाही. परंतु असो त्यांनी निग्रोज या स्पर्धेसाठी सरपंच आणि उपसरपंच चषकासाठी त्यांनी योगदान मात्र दिले आहे. सायकलसाठी मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी दिले आहे त्यांच्या वतीने. पुढचा चेंडू असताना भगवान डमाळे यांचा पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू शत्रुघ्नच्या खाली पकडला जाईल फलंदाज यावेळेस होणार अविनाश फेल.
धक्का क्रमांक दुसरा मात्र लागला जाईल. काय कमालीची गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळते. यावेळेस देनूर तालुक्यातील संघ निळवंडी संघ या ठिकाणी बघायला मिळतोय. मित्रांनो, मी माझ्या गावात जरी संघ असेल त्यावेळेस मी त्याची बाजू घेत नाही, कारण की मला क्रिकेटच्या समालोचनासाठी बोलवलं जातंय. त्यावेळेस मी आता बघतो की आणि फक्त खेळाडूचं आणि खेळाचं नाव मात्र मोठं करत असतो. माझ्या गावाची गरज नाही, माझ्या भावाची गरज नाही क्रिकेटच्या समालोचनासाठी, परंतु या ठिकाणी भावाची गावाची या ठिकाणी गरज मला असते. परंतु तरी या ठिकाणी यावेळेस मी कोणाची बाजू घेणार नाही. जरी माझ्या दिंडोरी तालुक्यात संघ असेल, एक गुजरातमधील आउट ऑफ स्टेट या ठिकाणी संघ असेल, मी दोघांसाठी मी संभाव्य या ठिकाणी नक्कीच योगदान करणार आहे. लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चॅनल पुढच्या सामन्यासाठी नक्कीच या ठिकाणी आमचे सन्मानित किरणजी सर या ठिकाणी पंचाच्या भूमिकेत असणार आहेत. बेल आयकन याची नोंद मात्र ठेवायची आहे. तुम्हाला सुंदर असं बघितलं असेल, जर 60 ते 70 मिळतात ते शिकवतात, त्या ठिकाणी जर बघितलं गेलं असेल तर त्यांना मात्र या ठिकाणी जर बघितलं असेल 13 खेळाडूंसाठी शिकवण्याची कोणती गरज पडणार नाही. म्हणजे या ठिकाणी बघितलं तर ते कोणता दबाव घेत नाही. आमचे किरण सर नक्कीच पुढच्या सामन्यासाठी पंच म्हणून काम करतील. सहा धावा किंवा 2 षटकांच्या समता अखेरीस आपण बघतो. वैयक्तिक दुसरा संघाचा षटक क्रमांक आपण बघतो. या ठिकाणी तिसऱ्या जबाबदारी रोहित उर्फ गोटे यांच्याकडे. अतिशय सुंदर फरक यावेळेस चेंडू बघितला असेल, चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दरम्यान या ठिकाणी पण पकडला जातो. 2 धाव्यांचा प्रयत्न राहणार आहे आणि या 2 धावा कंप्लीट होत आहे की नाही या ठिकाणी थोडीशी अपील मात्र केली. तिसऱ्या पंचाकडे धाव मागितला जाईल. बघणार तिसऱ्या पंचाच्या वतीने सातारा स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच हे न्याय देण्याचं काम मात्र केलं जाईल. आमचे बंधू या ठिकाणी दीपेशजी सर या ठिकाणी उपस्थित आहे, कारण की त्यांना क्रिकेटची आवड आहे आणि ते एक चांगले नॉट आउट एक चांगले व्यक्तिमत्व आहे दीपेश सर. कारण की बघितलं गेलं असेल मीन राशीचे व्यक्तिमत्व या ठिकाणी कधी चांगलंच असतं. यात दीपेश सरांनी मला कालच्या दिवसामध्ये दाखवून दिलं. पहिल्या दिवशी त्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती, त्यांच्यामध्ये शुभ या ठिकाणी आरंभ झाला असेल या स्पर्धेसाठी. कारण की बघतो या ठिकाणी दिवाळीचा वाटेभर चिवडा आणि फक्त निवृत्ती बाबूल साहेबांनी निवडा. आपण बघणार होतो या ठिकाणी गोलंदाज टॅकवरती सज्ज होता पुन्हा एकदा रोहित. सुंदर फटका लॉंग ऑफला इथे बंडूभाऊ धुशिंग या ठिकाणी उपस्थित असणार आहे. क्षणिक हातामध्ये चेंडू सुटला गेला. 2 धावेचा प्रयत्न सोडावा लागणार आहे, कारण की आपण म्हणजे वेल्ला संघाचं नेतृत्व वेगळं आहे. मित्रांनो, चौकार जरी गेला नाही तरी 4 धावा घेण्याची ताकद क्षमता त्याच्यामध्ये आहे. आणि यावेळेस 2 धावा का केल्या जाणार नाही, कारण 1 धावा राहते ती 3 धावा केल्या जातात, 2 धावा राहते 4 धावा घेतात, 3 धावा असते तिथे मात्र षटकार खेचला जातोय. अशी या ठिकाणी नक्कीच एक मोठी ओळख मात्र वेल्ला संघाची आहे. पुढचा चेंडू आपण बघणार आहोत. सुंदर असा चेंडू यावेळेस बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू मात्र जाणार आहे. रोहित यांचा एक चांगला चेंडू बघायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये सुंदर अशी गोलंदाजी केली होती, कारण की रोहित हा नामवंत असा खेळाडू आहे. कारण की मित्रांनो, याच रोहितने माझ्यासाठी मी गोलंदाजी करत असताना 5 षटकार मला खेचले होते, हे पण मी सांगणार आहे. मी सुद्धा गोलंदाजी करत असताना या ठिकाणी नक्की त्यांच्या कनेक्टमध्ये चेंडू राहिले होते आणि त्यावेळेस मला रोहितने मला 5 षटकार खेचले होते गोल फलंदाजी माध्यमातून. मी माझं नाव मोठं खाली करणार आहे, पण रोहितचं नाव मात्र मोठं करणार आहे, ही मला गोष्ट महत्त्वाची आहे. आणि हितनानश येथील मैदानावरती त्यांनी मला 5 षटकार खेचले होते. चांगले फलंदाजी आहेत, चांगले गोलंदाज आहेत, कारण की कालच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी फलंदाजीमध्ये त्या ठिकाणी बघितलं असं धावबाद झाले होते, परंतु गोलंदाजीमधनं निलेश सारख्या फलंदाजाला बाद केलं होतं. त्यामुळेच त्या ठिकाणी निळवंडी संघाला आज आपण या मैदानात बघत आहोत. अन्यथा या ठिकाणी निळवंडी संघ या ठिकाणी आज राहिला नसता आणि या ठिकाणी फायनलमध्ये पोहोचता गेला नसता, पळशीर माझे सासरवाडी संघ मात्र राहिला असता. सुंदर फटका यावेळेस ब्लॉकर लाईनचा चेंडू मात्र बघितला असताना स्क्वेअर लेग आणि डीप मिडकडे कॉर्नरकडे जातो. एक सिंगल धाव मात्र येणार आहे.
बघितले गेले मित्रांनो या ठिकाणी दीपेंद्रजी जाधव साहेब असतील किंवा या ठिकाणी आमचे वैभवजी चौधरी साहेब असतील, परंतु या ठिकाणी वैभवजी पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहे. कारण की त्यांचं खूप आभार असेल, कारण की खूप असं महत्त्वाचं योगदान, त्यांचं नाव घेतलं नसेल तर या ठिकाणी माझ्यावरती नाराज झाला असेल वैभवजी पाटील साहेब. पण या ठिकाणी मी माफी मागू इच्छितो, कारण की निवृत्ती बाबा साहेबांसाठी त्यांचं योगदान मात्र चांगलं आहे. आणि आमचे रोशनदादा व्यवहारे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सरसे स्वागत असेल. या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्या वतीने उत्कृष्ट या ठिकाणी बघितलं असेल तर भगवती मेडिकलचे सन्मान्य संचालक आमचे सन्मान्य रोशनजी व्यवहारे साहेब येथे उपस्थित झाले, त्यांचं सरसे स्वागत असेल. 500 रुपयाचं पारितोषिक भगवती मेडिकल सन्माननीय या ठिकाणी रोशनजी व्यवहारे साहेब चांगले खेळाडू आहेत, त्यांच्या वतीने षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मित्रांनो या ठिकाणी बघितलं असेल तर आपण बघतो या ठिकाणी घाव घेत चला, धाव घेत चला आणि नक्की या ठिकाणी आपल्या शहरावरती झाला. ग्रामीण खेळाचं या ठिकाणी एक असं महत्त्व आहे. कार्यक्रम जर बघितलं गेलं असेल तर संदीप नावाचा खेळाडू 3 सामन्यांमध्ये आतापर्यंत या ठिकाणी एंजॉय झाला खेळाडू, तरी पण आपल्या संघासाठी गावासाठी भावासाठी या ठिकाणी खेळ करण्यासाठी मैदानात उतरलेत. मिस्टर संदीप आपण या ठिकाणी मैदानात बघणार आहोत. कारण की मित्रांनो तुम्हालाही माहिती आहे, आपल्याला माहिती आहे, या ठिकाणी जर बघितलं असेल या ठिकाणी कोणताही व्यक्तिमत्व असो यावेळेस जर बघितलं, कारण की आपण बघतो या ठिकाणी कोणती गोष्ट असो आपण जर करत असेल तर या ठिकाणी चांगलं प्रयत्न करायला पाहिजे. कारण की त्याशी षटकार मारला त्यांना एंजॉय झाले होते, तरी पण आज गावासाठी मात्र या ठिकाणी खेळताना आपण बघणार संदीप यांना यावेळेस मात्र दुसरी धाव कंप्लीट केली. संदीप यांनी समेत चांगली फलंदाजी साथ देताना मिशन नीतू उर्फ अविनाश यावेळेस आपण बघणार आहोत. कारण की तुम्हाला मित्रांनो माहीत आहे, कारण की या ठिकाणी ग्रामीण खेळाचा एक वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी किती या ठिकाणी दुखापत उद्या शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या ठिकाणी वेळापर्यंत या ठिकाणी खेळ खेळण्याची ताकद क्षमता या ग्रामीण खेळामध्ये आहे. त्यामुळेच नक्की संदीपला मला माझा सलाम इतकी असणार आहे, अजून सरासरी सलाम असणार आहे. त्यासाठी नक्कीच 7 स्फोट लाईव्हच्या माध्यमातून रिव्हर्सचा अटेम्प्ट केला है. सीधी उंगली से गेंद निकलता है तो उंगली टेढ़ी करने की क्या जरूरत. यहाँ पर ये एक गेंद मात्र काफी अच्छी देखने को मिली, काफी अच्छी गेंदबाजी संदीप दुशिंग के माध्यम से एक और डॉट निकलती हुई. चौथ्या षटकातील 2 चेंडूंच्या मत अखेरीस 13 धावा आपल्याला कळते. एक चांगली गोलंदाजी मात्र राहिली निलवंडी संघाकडनं आणि यावेळेस बीट मात्र पूर्णपणे केले. काय कमालीचा चेंडू मात्र राहिला आहे इथं. मात्र वेल्ला संघ जर बघितला अतिशय घातक गोलंदाजी आहे, परंतु फलंदाजीमध्ये धावसंख्या वाढवणं गरजेचं आहे. कारण की तुम्हालाही माहिती आहे मित्रांनो, खेळ क्रिकेटचा आहे, खेळ आवडीचा आहे, परंतु तिथे मात्र धावसंख्या सुद्धा जमवणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू आपण बघणार आहोत. पुन्हा एकदा काय कमालीची गोलंदाजी. संदीप दुशिंग यांचं नाव मात्र मोठं आहे मित्रांनो, तुम्हालाही माहिती आहे. मी तेव्हा सांगितलं होतं की यांच्या वतीने सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 साठी या ठिकाणी जर बघितलं असेल निवडून येथे स्पर्धेसाठी सामना वीराचा मालिका वीराचा पुरस्कार त्यांच्या वतीने सायकल दिली गेले. मोठं मन आहे त्यांचं आणि व्यक्तिमत्व चांगलं आहे. मला एकदा 500 रुपये लागत होते तेव्हा सुद्धा त्यांनी 500 रुपयाला सेंड केलेले होते, हे पण मी सांगू शकणार नाही असं नाही. कारण की मित्रांनो ज्यांनी आपल्यासाठी योगदान दिलं त्यांचं गुणगान करणं गरजेचं आहे. संदीप इंजरी झाला पण यावेळेस गोलंदाजी मात्र त्याला इंजरी केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. निर्धाव चेंडू मात्र बॅक टू बॅक 4 हाताळ्या गेलेले आहेत. शेवटचा चेंडू बाकी असेल. रोहित यावेळेस बघितला सुंदर असे स्टायलिश मध्ये त्यांचा फोटो खेचण्याची माझी अपेक्षा आहे, पण बघूयात सामना जिंकण्याचा फोटो खेचू शकतो रोहित यांचा. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर या षटकातील अंतिम चेंडू षटक क्रमांक आपण बघतो या ठिकाणी मैदान बघायला मिळते. या ठिकाणी 4थ्या क्रमांकाचं सुंदर फटका यावेळेस संदीपच्या बॅटमध्ये चेंडू मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री दिशेने जिथे हवामध्ये चेंडू झेल टिपला जाणार नाहीये. 2 धावा मात्र येत्या थोडीशी झळत मात्र लागली गेली आतापर्यंत वेलदार संघाला. मित्रांनो माझा शब्द कालचा या ठिकाणी चांगला ठरवा लक्षात ठेवायचा आहे. षटक समाप्त होणार आहे. क्रमांक आपण बघतो 4थ्या षटकाच्या समाप्त अखेरीस एकूण धावसंख्या असताना 16 धावा 15 ऑन बोर्ड 15 धावा आपल्याकडे लागले आहेत. शेवटचे षटक बाकी असताना 36 या ठिकाणी 30 चेंडूचा खेळ आपण बाकी बघणार आहोत. त्यामध्ये बघितले असेल 24 चेंडू मात्र झालेले आहेत आणि शेवटचे 6 चेंडू मात्र बाकी असणार आहे. आम्ही जे काल सांगितलं होतं तो आता निर्णय मात्र पूर्ण करायचा आहे. आयोजक सन्मान्य केशवजी भैरम कुठे असतील त्यांनी मात्र आमचे सन्मान्य गणेशजी पवार
गिरणा वार्ता सन्मान्य संपादक यांच्या वतीने उत्कृष्ट गोलंदाज 1100 पारितोषिक 1111 रुपये पारितोषिक बेल आइकन क्लिक कीजिए। साथ या ठिकाणी नक्कीच येतील पारितोषिक देण्यासाठी सन्मान्य गणेशजी पवार साहेब या ठिकाणी नक्कीच येतील। 1 रुपया दिला नाही परंतु 1 रुपया देण्यासाठी मी देईल। लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और जाऊयात मैदानाकडे। नक्की मित्रांनो आम्ही काल अपेक्षा केली वेल्ला संघ पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवेल परंतु या ठिकाणी अंतिम 8 मध्ये पेक्षा अंतिम 4 मध्ये जाण्याचा प्रयत्न तुम्ही करावा अशी आमची अपेक्षा असेल। यावेळेस मात्र चांगल्या प्रकारचे मात्र बघणं हवेमध्ये जेल मात्र टिपला जाणार नाही। तत्पूर्वी 2 धाब्यांचं कलेक्शन यावेळेस होत आहे। 2 धावा या चेंडूवरती मात्र येतात। मच्छिंद्र यांचा पुढचा चेंडू असताना धावसंख्येत बदल पडला जातो। धावसंख्या असणार आहे एकूण जर बघितलं 17 धावा। इथून अजून एक 5 चेंडूचा खेळ मात्र बाकी असणार आहे। ऑफस्टिकच्या बाहेर या ठिकाणी चेंडू वाईज बॉल कॉल येतोय। सुंदर चेंडू यावेळेस स्वतः फलंदाज मात्र नीतू स्वतःवरती नाराज होत आहेत कारण की मित्रांनो हा चांगला चेंडू राहिला होता। काय कमालीचे गोलंदाज या ठिकाणी बघायला मिळते निळवंडी या संघाकडनं कारण की निवेल्ला संघाकडनं अतिशय उत्कृष्ट असे फलंदाज आहेत तरी पण त्यांना थांबवलं गेलं रोखलं गेलं कुठेतरी धावा न घेऊन देण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून। निर्धाव चेंडू असणार आहे। मच्छिंद्र यांचा पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा बीट होत आहेत गोलंदाज फलंदाज मात्र बीट होतात। त्यावेळी गोलंदाजाकडनं चांगला प्रयत्न राहिला आहे। केवळ आणि केवळ एकच धाव शेवटच्या षटकामध्ये मच्छिंद्रनाथ आलाय मैदानात हिरवारीवर चेंडू मात्र घेऊन हातात मात्र या ठिकाणी बघितलं असेल तर करतायत या ठिकाणी गोलंदाजी माध्यमातून सुंदर अशी मात या ठिकाणी बघितलं असेल। 3 चेंडू शेवटचे बाकी असणार आहे। धाव संख्या केवळ 18। यावेळेस मात्र हवेमध्ये चेंडू असेल बघणार जेल टिपला जाईल का आणि जेल मात्र कॅरी केला तेजसने सुंदर असा झेल टिपला गेला। काहीतरी नशीब मात्र निळवंडी संघाचं असताना दिंडोरी तालुक्याचं नाव गाजवत असताना आपण बघतो निळवंडी संघ महाराष्ट्र वर्सेस गुजरात या ठिकाणी ही लढत आपण बघत असं म्हणायला हरकत नाही। मित्रांनो जर बघितलं तर कळवण येथील या ठिकाणी सुंदर अशा भव्य दिवस अशा मैदानावरती इथं विकेट लागले जाणार आहे। फलंदाज बाद होणार नवीन फलंदाज धावा लागत मिस्टर नाईस उर्फ दीपक नितीन दादा पाडवी आमच्या या ठिकाणी बघितलं असेल तर अन्नदाते यावेळेस पर्यंत हा विकेट लागले जाणार आहे। नवीन फलंदाज दीपेशलाही बाद होणार आहे दीपकला बाद व्हावं लागणार आहे। काहीतरी जर बघितलं तर पूर्णपणे मनापासून देवीला गेले नसते सप्तशृंगी मातेचं दर्शन करण्यासाठी गेले नसतील बहुतेक या ठिकाणी वेल्ला संघ नवीन फलंदाजाला जावं लागेल। कमलचे गोलंदाजी आमचे रोहित दादा या ठिकाणी जर बघितलं त्यांनी या ठिकाणी त्यांचं नाव का घेऊशी वाटत नाही कारण की आदिवासी प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये ननाशीमध्ये या ठिकाणी मला 5 षटकार खेचले होते त्यामुळे त्यांना मी या ठिकाणी मानणार नाही तोपर्यंत। सुंदर गोलंदाजी बघणार पुढचा चेंडू असताना मच्छिंद्र यांचा
आणि यावेळेस मात्र कनेक्टिव्हिटी चांगली असताना चेंडू आर पार सीमारेषा पार चेंडू मात्र भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. षटक समाप्त होणार आहे. इनिंग समाप्त मात्र होणार आहे. एकूण धावसंख्या असणार आहे 24 धावा उपलब्ध लागल्या जाणार आहे. 30 चेंडू आणि 25 धाव्यांचं समीकरण मात्र असताना सामना जिंकण्यासाठी यानंतर नक्कीच या ठिकाणी सेकंडमध्ये ऐकूया. तोपर्यंत आम्ही या ठिकाणी सर्वांच्या ठिकाणी पहिल्या षटकात एकामेव षटकार बघायला मिळतो. परंतु गोलंदाजी मात्र वेल्डा संघाची चांगली आहे. इथून नक्की संदीप दादा बहिरम या ठिकाणी आपल्याला नक्की सुंदर असं समालोचन ऐकवतील. तत्पूर्वी या ठिकाणी आम्ही नक्कीच जेवणाचा आस्वाद घेतो. तर आमच्या पोटाचा विचार करा, कारण की आम्हाला पोटापासूनच बोलावं लागतं, बेमीच्या देठापासून बोलावं लागतं, हे लक्षात ठेवायचं आमच्या प्रेक्षकांना विनंती असेल. यानंतर सुंदर असा आवाज एक व्हॉइस ऑफ गंगापूर कळवण मिस्टर संदीपजी बहिरम. बेल आइकन क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखिए। निळवंडी वर्सेस वेल्ला. सलामीचे सलामीर रोहित आणि बंडू. बघूयात पहिला चेंडू. जोरदार अपील विचारणा या ठिकाणी अंपायर पंचांना.
सुंदर अशी अपील आणि या ठिकाणी नॉट आऊट असा इशारा पंचांचा. सलामीचे सलामीवर रोहित आणि बंडू आणि प्रथम षटक घेऊन येते त्या संघाकडून अविनाश. सुंदर असा टाकलेला पहिला चेंडू. निळवंडी वर्सेस वेल्ला. या ठिकाणी निळवंडी संघाने वेल्ला संघाने प्रथम फलंदाजी करत या ठिकाणी संघाचे जे आव्हान ठेवलं ते 25 धावांचा आणि पुढे येऊन टोलावलेला हा सुंदर असा षटकार. या ठिकाणी 6 धावा. दुसऱ्या चेंडूवर स्टेप आउट करून मारलेला हा षटकार 6 धावा. सुंदर असं कमबॅक करावं लागणार आहे ते गोलंदाज अविनाश यांना. लेफ्ट हँड फलंदाज बघूया आता बंडूसाठी पुढचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल आणि बॅटचं कुठलंही कनेक्शन नाही. अतिशय दोघंही नावाजलेले असे संघ निळवंडी वर्सेस वेल्ला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अविनाश यांचा. यावेळेस मात्र शॉर्ट पिच डिलिव्हरी फाईन लेगच्या दिशेनं मारलेला हा फटकार बहुतेक सीमेरेषे पार आणि चौकार देऊन जाईल संघाला. आणि या चौकाराबरोबरच धावसंख्येमध्ये मोठी उलाढाल या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचली होती 10 या अंकावर. सुरेख अशी कामगिरी या ठिकाणी फलंदाजांची. या ठिकाणी स्टेप आउट करून मारलेला तो स्टेटच्या दिशेनं षटकार आणि यावेळेस मात्र फाईन लेगच्या दिशेनं मारलेला हा फटका. अविनाश यांची गोलंदाजी या ठिकाणी थोडीशी महागड्यात जाऊ शकते. या ठिकाणी संघाला महागात पडू शकते. या ठिकाणी बघूया तर यावेळेस मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच लिहिली. सुंदर असा टाकलेला हा चेंडू बघूयात. थर्ड अंपायर यांच्याकडे डिसिजन आलाय तो. फेअर डिलिव्हरी. पहिल्या षटकातील या ठिकाणी आतापर्यंत 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू असणार आहे तो या षटकातील. बघूया आता पुन्हा एकदा अविनाश यांचा चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. सुंदर असा गोलंदाजी या ठिकाणी आणि पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली होती संघाची 10 या अंकावर. बिनबाद 10. यापुढील होणारे सामने गंगापूर वर्सेस गांडळमोग तसेच नागझेरी वर्सेस या सामन्यामधील जो विनर असेल तो नागझेरी संघासमोर खेळेल. याची दक्षता मात्र सर्व संघांनी घ्यायची. गंगापूर वर्सेस गांडळमोग आणि नागझेरी वर्सेस या सामन्यामधील विजेता संघ. बघूया आता पुढचा चेंडू. यावेळेस सुंदर अशी प्लेसमेंट या ठिकाणी थर्ड मॅनच्या दिशेने मारलेला हा फटका बहुतेक सीमेच्या बाहेर जाणार, चौकार देऊन जाणार तो संघाला. सुंदर अशी फटकेबाजी या ठिकाणी दोघंही फलंदाजांची. पुन्हा एकदा 4 धावा आपल्या नावावर करत संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवली होती 14 या अंकावर. अजूनपर्यंत कुठलीही विकेट नाही. सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी. गोलंदाजी मात्र कसून करावी लागणार आहे ते संघाला. जर विजय मिळवायचा असेल तर अजूनही बाकीच्या षटकांचा सामना जो आहे तो कसून गोलंदाजी करण्याची आवश्यकता असेल या ठिकाणी वेल्ला संघाला. परंतु तितकेच अनुभवी फलंदाज या ठिकाणी स्ट्राईक एंडला. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट बघूया ते या ठिकाणी 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा मात्र कुठलाही प्रयत्न नसणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 अंकावरती. विजयासाठी केवळ आणि केवळ 10 धावांची आवश्यकता असणार आहे इथून पुढं.
पुढचा चेंडू विशाल यांचा जोरदार मारण्याचा प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. धाव मात्र कुठलीही मिळाली नाहीये. विजयासाठी इथून पुढे लागणार आहेत ते केवळ 10 धावा. आतापर्यंत सुंदर अशी सलामीवीर या ठिकाणी सुंदर अशी फटकेबाजी आहे आणि तितकीच नजाकत धावा जमवल्या त्या संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. धाव मात्र मिळणार आहे या ठिकाणी. चोरटी धाव म्हणावं लागेल या ठिकाणी. अगदी धावपट्टीच्या मधोमध असलेला तो चेंडू आणि एक धाव घेण्यात यशस्वी झालेले दोघेही फलंदाज. यापुढील होणारे सामने गंगापूर वर्सेस गांडवमुख आणि नागझेरी वर्सेस या सामन्यातील विजेता संघ ही सूचना मात्र संघाने लक्षात घ्यायची आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विशाल यांचा. बघूया आता पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा लॉंगॉनच्या रिझनमध्ये मारलेला मिडॉनच्या रिझनमध्ये मारलेला हा फटका. धावा झाल्या त्या संघाच्या 17. बघूया आता पुढचा चेंडू पुन्हा एकदा विशाल यांचा. पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. निर्धाव असा चेंडू आणि याबरोबरच दुसरं षटक समाप्तीला येत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद धावसंख्या झाली ती संघाची 17 ऑन बोर्ड. हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर यांच्यातर्फे भव्य दिव्य अशी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 वर्ष 26वे लगातार अखंडपणे ही स्पर्धा चालू राहिली. कुठलाही खंड न पडता या ठिकाणी 26 वर्ष कंप्लीट, 25 वर्ष कंप्लीट आणि 26वे वर्ष प्रगतीपथावर या ठिकाणी यशस्वीरित्या सुंदर असं आयोजन नियोजन आणि तितकंच अशी सुंदर अतिरिक्त सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स खेळाडूंचे या ठिकाणी परिश्रम और मैदानात दिलेली मेहनत या ठिकाणी गंगापूर संघाने करून दाखवले ते खूप खूप अभिनंदन असेल ते न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर यांचं सुद्धा. वळूयात सामन्याकडे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट हँड फलंदाज. यावेळेस मात्र ब्लॉक हॉल आणि क्लीन बोल्ड. पहिली विकेट जाते ती संघाची. पहिला झटका मिळतोय तो संघाला. गांडवमुख संघाचे कर्णधार त्वरित समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. गांडवमुख संघाचे कर्णधार चला मित्रांनो, पुढील सामन्याला उशीर होतोय. सामना लवकरात लवकर आटपायचा आहे. मागच्या चेंडूवर या ठिकाणी क्लीन बोल्ड मिळालेला तो गोलंदाजाला. बघूयात नवीन बॅटर मैदानात दाखल या ठिकाणी मिस्टर तेजस. बघूयात राईट हँड फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉकॉल मारण्याचा प्रयत्न. बघूयात लॉंग ऑफच्या रिझनमध्ये मारलेला हा फटका. एक धाव नक्की मिळेल या ठिकाणी आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल या ठिकाणी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती दुहेरी अंकावर. एका विकेटच्या नुकसानीनंतर धावसंख्या जाते ती संघाची 18 अशी.
यापुढील होणारे सामने गंगापूर वर्सेस गांडळमुख, नागझरी वर्सेस या संघातील विजेता संघ. अजूनही आपल्याला काही उर्वरित सामने खेळायचे बाकी आहेत, तरी मित्रांनो सामना लवकरात लवकर आटोपण्याचा प्रयत्न करावा ही विनंती असेल आयोजकांच्या वतीनं. धावा झाल्या त्या 18. वळवत सामन्याकडे पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट हँड फलंदाजासाठी रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेनं, बहुतेक सीमेच्या खूपच नजदीक. या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बघूयात यशस्वी झालेत की नाही दोघंही क्षेत्ररक्षक. धावा मात्र घेतल्या आहेत या ठिकाणी 2, मला वाटतं 3 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत दोघंही फलंदाज. प्रतिष्ठित कोथिंबीर व्यापारी विजयजी यांनी पुढच्या सामन्याचा कौल घेण्यासाठी मैदानात जायचंय. चला रोशनभाऊ व्यवहारे यांनी पुढील सामन्याचा कौल घेण्यासाठी मैदानात जायचंय. यापुढील होणारा सामना गंगापूर वर्सेस गांडळमुख, दोघं कर्णधारांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट हँड फलंदाजासाठी, यावेळेस शॉर्ट पिच डिलिव्हरी, जोरदार प्रहार करण्याचा नादात या ठिकाणी बीट झालेत. कुठली निर्धाव असा टाकलेला हा चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट हँड फलंदाजासाठी, यावेळेस स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लांबच्या रिझन मध्ये बघूया आता. 1 धाव तर नक्कीच मिळायला हवी या ठिकाणी आणि 1 धाव कंप्लीट होईल आणि या ठिकाणी जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना या ठिकाणी निळवंडी संघ या ठिकाणी तिसऱ्या षटक समाप्तीला धावसंख्या जाऊन पोहोचली होती 23 या अंकावरती. आणि यापुढील होणारा सामन्याचा कौल या ठिकाणी रोशनजी व्यवहारे यांच्याकडून पुढच्या सामन्याचा कौल या ठिकाणी मैदानात बघतोय आपण ऑन स्क्रीनवर. गांडळमुख संघाचे कर्णधार आणि गंगापूर संघाचे कर्णधार. बघूया आता सामन्याचा कौल कोणाच्या दिशेने जाणार तो. आणि या ठिकाणी तेवीस धावा झालेल्या आहेत मित्रांनो. पुढचा चेंडू यावेळेस रिव्हर्स स्वीप आणि सुंदर असं कनेक्शन. या ठिकाणी सुंदर असा टोलावलेला षटकार मिडविकेटच्या दिशेनं. रिव्हर्स स्वीप, रिव्हर्स अटॅक आणि षटकार याबरोबरचा निळवंडी संघ या ठिकाणी विजयाचं पारितोषिक. तसेच खूप खूप अभिनंदन असेल ते निळवंडी संघ विजेता संघ या ठिकाणी नागझरी संघासमोर उपस्थित राहणार आहे तो निळवंडी संघ. खूप खूप अभिनंदन असेल ते निळवंडी संघाचा आणि त्याबरोबरच वेल्ला संघाचे सुद्धा खूप खूप अभिनंदन असणार आहे. तसेच सूचना आहे मित्रांनो आयोजकांकडून गंगापूर संघाचे सर्व खेळाडू या ठिकाणी टॉस बॉक्सकडे जमा व्हायचे आहे. तसेच यापुढील होणारा सामना गंगापूर वर्सेस गांडळमुख. गांडळमुख संघाने आपला 12वा प्लेअर कॉमेंट्री बॉक्सकडे पाठवायचा आहे. गांडळमुख संघ